नमस्कार. थँक्यू. मी समीर मुळे. थँक्यू. आतापर्यंतचे 3 प्रेझेंटेशन तुम्ही सर्वांनी बघितले, खूप सुंदर झाले. सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या त्या प्रेझेंटेशनमधून. याच्या पुढचं प्रेझेंटेशन जे आता सुरुवात होतं आहे ते नाशिकमधली खरीखुरी कंपनी जिनी बागवे सरांचं स्वप्न पूर्ण करते, 10x ग्रोथ करते, ती अशी कुठली कंपनी? कोणी काय नाव गेस करेल? करेक्ट, गोगटे इलेक्ट्रिक प्रायव्हेट सिस्टीम. आदित्य गोगटे सर यांनी ही कंपनी सेकंड जनरेशन आहे या कंपनीचे, आणि यांच्या कंपनीने रोटा हा एम्प्लॉई एंगेजमेंटच्या मार्फत इम्प्रूव्ह केला आहे. त्याच्याबद्दल आणि यांचं जे प्रेझेंटेशन असणार आहे ते प्रेझेंटेशन एक वेगळ्याच पद्धतीने आहे. ॲक्च्युली मी त्यांना मागे बघितलं, जो मला वाटलं आता इथं मंगळागौरीचे खेळ सुरू होणार आहेत, तर त्यांनी सांगितलं नाही, मंगळागौरीचे खेळ नाही, आम्ही गोगटे इलेक्ट्रिक सिस्टीम्समधून आलेलो आहेत. सो मी त्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी प्लीज त्यांचं प्रेझेंटेशन द्यावे. नमस्कार, मी अर्चना गंधे, गोगटे इलेक्ट्रो सिस्टीम नाशिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला रिप्रेझेंट करते. आमच्या या प्रेझेंटेशनमधून रोटा वाढवण्यासाठी एम्प्लॉई एंगेजमेंटचा कसा फायदा होतो हे आपण पाहणार आहात. आमची कंपनी 1996मध्ये स्थापन झाली. आता सातपूर MIDCमध्ये आमचे 2 प्लॅन्ट आहेत. फॅमिली ओन्ड असलेली आमची कंपनी प्रोफेशनली मॅनेज आहे. त्यामुळेच फॅमिली कल्चर आणि प्रोफेशनल कल्चर दोन्हीचे संतुलन योग्यरित्या राखले जाते. आमचे काही महत्त्वाचे प्रॉडक्ट जसे UPS, इन्व्हर्टर, स्टॅबिलायझर. आमची कंपनी ISO सर्टिफाईड आहे. आम्ही वेगवेगळ्या कस्टमर सेगमेंटमध्ये काम करतो. त्यापैकी काही ऑटोमेशन, रेल्वे, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन हे आहेत. एम्प्लॉई हे कंपनीचे ॲसेट आहेत असा आमचा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही एम्प्लॉई एंगेजमेंटवर खूप भर देतो. यामुळे प्रत्येक एम्प्लॉईची प्रॉडक्टिव्हिटी वाढते, कामाची क्वालिटी सुधारते, स्वतःच्या कामाची जबाबदारी समजते आणि त्यामुळे ओनरशिप वाढते. काम सोपे आणि चांगले व्हावे यासाठी नवीन आयडिया, DSI सुचतात. या सगळ्यामुळे ॲट्रिशन कमी होते, परिणामी रोटा वाढतो. म्हणजेच एम्प्लॉईची ग्रोथ आणि होऊन कंपनीची देखील ग्रोथ होते. यामुळेच आमचा रेव्हेन्यू गेल्या 5 वर्षात 25 कोटीवरून 115 कोटीवर गेला आहे. आणि यावर्षी तो 180 कोटी होईल याची आम्हाला खात्री आहे. एम्प्लॉई एंगेजमेंट स्कोअर कन्सिस्टंटली 86% वर आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की आमचा रोटा गेल्या 3 वर्षात डबल झाला आहे. एम्प्लॉई एंगेजमेंटसाठी आम्ही खूप काही ॲक्टिव्हिटी करतो, पण त्यापैकी काही मोजक्या ॲक्टिव्हिटी आम्ही भारूड स्वरूपात सादर करत आहोत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. अग ग ग ग रोटा वाढू दे, अग ग ग ग रोटा वाढू दे, रोटा वाढू दे, प्रगती होऊ दे, रोटा वाढू दे हो. अहो काय हे रोज काहीतरी नवीन. काय मन की बात काय, चाय पे चर्चा काय, ज्ञानबा वॉक काय? ज्ञानबा वॉक नाही ग, गेमबा वॉक. तेच ते. काय चाललंय काय या HR मध्ये काही समजत नाही. माझ्या मागच्या कंपनीत नव्हतं बरं असं. अहो, ही सगळी माणूस घडवण्याची योजना. आकड्यांसाठी नाही, रोटा वाढवण्यासाठी. रोटा म्हणजे रिटर्न ऑन टोटल ॲसेट्स, म्हणजेच एकूण मालमत्तेवरील परतावा. पण हा रोटा वाढतो कशाने? जशी संस्कृती फुलते व्यवहार समजुतीने केल्याने, तसा रोटा वाढतो माणसात गुंतवणूक केल्याने. रोटा वाढू दे, रोटा वाढू दे, रोटा वाढू दे, प्रगती होऊ दे, रोटा वाढू दे हो. ट्रेनिंग म्हणजे सगळ्यांना तेच शिकवणं हो ना? नाही बरं, पर्सनल कोचिंग, प्रत्येकाची पात्रता आणि आवड निवड लक्षात घेऊन केलेला ॲक्शन प्लॅन. ॲक्शन प्लॅन की ट्रॅक्शन प्लॅन? म्हणजे प्रत्येकासाठी वेगळा प्लॅन? अगदी बरोबर. तुमच्या यशाचा रस्ता तुमच्या आवडीने.
प्रत्येकाला मिळतो गुरु, कामात सुधारणा होते सुरू. एम्पॉवरमेंट हे मूलतत्व, वाढीस लागेल अस्तित्व. ट्रेनिंग मिळू दे, ट्रेनिंग मिळू दे, ट्रेनिंग मिळू दे, विकास होऊ दे, ट्रेनिंग मिळू दे हो. सकाळची प्रार्थना ती कशासाठी बरं? तू सांग. रोजची सकाळची धावपळ, ट्रॅफिक, घरातली छोटी मोठी भांडणं वैताग येतो की नाही? हो, अगदी बरोबर आहे. म्हणूनच प्रार्थना मन शांत ठेवण्यासाठी. ताण नको, राग नको, सुरुवात फ्रेश. मन शांत तर काम चांगलं. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. मन शुद्ध तुझं. गेम्बामध्ये आम्ही रोज चर्चा करतो, काय उपयोग? हो तर उपयोग आहे ना, कारण तुम्हीच समस्या ओळखता. ऑपरेटरकडून प्रश्न आणि ऑपरेटरकडूनच उपाय. क्वालिटी ही संस्कृती कंपनीची, क्वालिटी ही कोर व्हॅल्यू कंपनीची. म्हणजे आमचं म्हणणं ऐकलं जातंय. अगदी बरोबर. हीच तर खरी HR ची कामगिरी. कामगार आहे बदलाचा चेहरा, क्वालिटी मिस्टेकला नाही मुळी थारा. क्वालिटी तुझा मला छंद, ग्राहक होईल निश्चिंत. क्वालिटी तुझा मला छंद, ग्राहक होईल निश्चिंत. पण एक वेगळी गोष्ट, तर एम्प्लॉईजच्या घरी का जातात? चाय पे चर्चा. एम्प्लॉईजच्या घरचं वातावरण बघता आलं पाहिजे ना. त्यांच्या जबाबदाऱ्या, समस्या समजल्याशिवाय संवाद होईल तरी कसा? माझ्या मित्रांना आश्चर्यच वाटलं होतं. घराघरात गेला संवाद, बांधला आपुलकीचा धागा अनाथ. संवाद वाढू दे, संवाद वाढू दे, संवाद वाढू दे, विश्वास वाढू दे, नातं फुलू दे हो. मन की बात म्हणजे काय? म्हणजे ओपन डोअर पॉलिसी. कुणालाही कुठल्याही विषयावर बोलायची संधी. मन होतं मोकळं आणि प्रत्येकाला मिळतो ऐकायला कान. ऐकणं होतं आपुलकीने, सैल गाठी जुळतात सहजपणे. मत मांडू दे, चर्चा होऊ दे, मत मांडू दे, चर्चा होऊ दे, उपाय मिळू दे हो. पॅटर्निटी लिव्ह सुद्धा? हो, मग बाळाच्या जन्मवेळी जर वडिलांनी घरात वेळ दिला तर राहतो समतोल, आणि त्याचबरोबर वडील या जबाबदारीची होते जाणीव. नव्या युगासोबत घालण्या मेळ, आई बरोबर बाबालाही वेळ. नवीन पर्वाचा तो आधार, हेच खरे समानतेचे विचार. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हो. आम्हाला तर संडे ऑफ कधीच नाही मिळायचा. म्हणूनच आपण अल्टरनेट संडे ऑफ सुरू केलेत ना. कारण घरच्यांसोबत वेळ घालवणं ही सुद्धा एक प्रकारची गुंतवणूक आहे. कुटुंबाला दिला वेळ जेव्हा, मन नात्यात गुंतत तेव्हा. जोपासता येती स्वतःचे छंद, जीवनात राही भरुनी आनंद. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताई, एकनाथ नामदेव तुकाराम. कधी कधी मनामध्ये विचारांचा खूप गोंधळ होतो, त्यावेळेस काय करायचं? त्यासाठीच आहे तज्ज्ञांमार्फत काउन्सिलिंग सपोर्ट. वैयक्तिक अडचणी मोकळेपणाने मांडायला जागा हवी ना. मन हलकं झालं की दिशा मिळते विचारांना, समस्या कमी होऊन ऊर्जा मिळते कामाला. दिशा मिळू दे, दिशा मिळू दे, नव्या दमाची ऊर्जा मिळू दे, ऊर्जा मिळू दे हो. मन की बात, चाय पे चर्चा, गेम्बा वॉक याचा फायदा कंपनीला कसा? हो तर एम्प्लॉई एंगेजमेंट वाढतं, तेव्हा ओनरशिप वाढते. नवीन कल्पना आणि आत्मविश्वासामुळे कामाची पद्धत देखील सुधारते.
कस्टमर सॅटिस्फॅक्शन वाढतं आणि त्यामुळेच रोटा सुधारतो. रोटा वाढू दे, रोटा वाढू दे, रोटा वाढू दे, प्रगती होऊ दे, रोटा वाढू दे, हो. माणूस आधी यंत्रणानंतर, माणूस आधी यंत्रणानंतर, माणूस हेच गुंतवणुकीचे केंद्र, रोटा हेच खरं सोनं. कंपनीची प्रगती वैयक्तिक प्रगती, वैयक्तिक प्रगती देशाची प्रगती. थोडक्यात काय तर ह्युमन रिसोर्स म्हणजे माणसाला माणूस म्हणून समजावे आणि समजून घ्यावे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हीच आमची प्रार्थना. QTLC. बागवे सरांनी शाबासकी पण दिली आदित्य सरांना. आता कुठला प्रश्न विचारायचा हा प्रश्न मला पडलेला आहे. सो खरंच खूप सुंदर प्रेझेंटेशन तुम्ही दिलेलं आहे. जनरली म्हणजे एम आय डी सीमध्ये वुमन एम्पॉवरमेंट फार दिसत नाही. एम आय डी सीमध्ये जनरली मेल कॅन्डिडेट्स फार असतात किंवा IT फील्ड हे मुलींसाठी आहे, हे एक थोडंसं अलिखित आहे. तुमच्याकडे जे काही बघितलं तर वुमन एम्पॉवरमेंट खूप जास्त आहे. सो तुम्ही ते कशा पद्धतीने डेव्हलप केलं? ॲक्च्युली खरं आहे, आमच्याकडे 50% जास्त फिमेल्स आहेत आणि हे याचं कारण की आमच्याकडचं की खेळीमेळीचं वातावरण, खूप सेफ कल्चर आणि त्याच्यामुळे सगळ्यांना सुरक्षित वाटतं. आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे भांडण, चुकीच्या शब्दात बोलणं असं काही नाही आहे. त्याच्यामुळे लेडीजला छान वाटतं आणि स्वतःचं स्किल इम्प्रूव्ह करून, नॉलेज अपग्रेड करून आमच्याकडच्या बरेच फिमेल एक डिपार्टमेंट लीड करतात. ओके, थँक्यू. तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये तुमची ग्रोथ दिसत होती, ती कन्सिस्टंटली तुमची ग्रोथ दिसत होती. पण रोज ही दिवाळी नसते, कधी ना कधीतरी काहीतरी अप अँड डाऊन्स किंवा रिसेशन काहीतरी आलं असेल. त्याला तुम्ही कसं फेस केलं? नक्कीच रिसेशन आहे, चॅलेंजेस येतातच. पण जेव्हा जेव्हा अशा काही अडचणी येतात तेव्हा आम्ही प्रत्येक वेळेस आमच्या सगळ्या एम्प्लॉईजला बोलवतो, त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सांगतो की रिसेशन म्हणजे ले ऑफच असं नाही, तर उलट या परिस्थितीत आपण एकत्र येऊन जास्त एफर्ट्स देऊन आपण ग्रो करू शकतो. आणि मला सांगायला छान वाटतं आहे की प्रत्येक अशा परिस्थितीत आम्ही जास्त एफर्ट्स देऊन सस्टेनही केलं आणि ग्रोथही करू शकलो. आणि अगदीच जवळचं उदाहरण घ्यायचं झालं तर कोविडमध्ये जेव्हा म्हणजे आमची कंपनी मोजक्या कंपनींपैकी एक होती की आम्ही प्रत्येक एम्प्लॉईचा पूर्ण पगार दिला, म्हणजे त्याच्यात अगदी कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सही होते आणि त्या परिस्थितीत देखील आम्ही ग्रोथ केली आणि ती आमच्या सगळ्यांनी एकत्रित एफर्ट्समुळे. थँक्स अ लॉट गोगटे इलेक्ट्रिक सिस्टीम्स.